धन्य माता पिता तयाच्या जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरण सांगतात, या जगामध्ये अनेक जीव जन्माला येतात, जगतात, मरतात, पण ते धन्य नाहीत आणि त्याचे माता पिता देखील धन्य नाहीत. सर्वप्रथम आपण अभंगाच्या पहिल्या चरण चिंतन करूया. आपलं हित कशात आहे? संसारातील धनमान मिळाला म्हणजे आपलं हित होतं का? खरंच संसारातील सुखाने जीवन सुखी होतं का? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आपला जन्म खरंच या ठिकाणी मिळाला आहे का? आपल्या मृत्यूनंतर संसारातील धनमान आपल्या कामी येणार आहे का? तर तुकाराम महाराज सांगतात, अडकून आपण आपलं हित विसरून जातो, याचा परिणाम मनुष्याला दुःख भोगावं लागतं. हित म्हणजे काय तर आता आपण बघूया. मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तर आपण काय करावं? तर हित म्हणजे काय तर आता संसारातील एक उदाहरण बघूया. संसारातील माणसाचं एका गावामध्ये एक अंध व्यक्ती होता. अंध असल्यामुळे कामधंदा नाही करायचा, पण देवाची भक्ती सतत करायचा. काही वर्ष लोटले गेले, डोळे नसल्यामुळे मन विचलित होत असायचं, त्यामुळे मनोभाविक भक्ती घडत गेली. मग काही वर्षांनी भगवान प्रसन्न झाले. भगवान प्रसन्न झाल्यानंतर त्या अंध भक्ताला विचारलं, मी प्रसन्न झालो, तुला हवं ते तू मागू शकतो. तो अंध भक्त म्हणाला, मला या ठिकाणावरून 3 मजली माडीवर माझा नातू खेळताना बघत आहे. आता बघा, तो अंध असल्यामुळे त्याचं लग्न झालं नव्हतं. देवाला लग्न करून द्यावं लागलं, त्याला मूल द्यावा लागला. त्याच्या मुलाचं लग्न करून द्यावं लागलं, त्याच्या मुलाला मूल द्यावा लागला. एवढं मागून त्याचा उद्धार झाला का? तर नाही झाला. कारण संसारातील सुखाने क्षणी सुख मिळते, पण जर आपण कोण आहोत याचा विचार केला तर कळतं की आपलं शरीर नसून त्याच्यामध्ये असलेले अविनाशी परमेश्वराचा अंश असणारा आत्मा. संसाराचं हित कळून काय तर फायदा नाही. तर जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरण Bye.